महाराष्ट्र राज्य शासनाने 30 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंमलात आणली। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। तरी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांनी त्यांच्याकडे नोंद असलेल्या परंतु ई-केवायसी न झालेल्या महिलांचे ई-केवायसी त्वरित करून घ्यावे असे निर्देश उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत कुंभार बोलत होत्या। यावेळी जिल्ह्यातील HPCL, BPCL, IOCL यांच्या सेल्स ऑफिसर आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी RB काटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे उपस्थित होते। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत मिळणार आहे। त्यासाठी लाभार्थ्यांनी अगोदर स्वखर्चाने गॅस सिलेंडर रिफिल करावे। त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाचे गॅस कंपनीकडून अनुदान वर्ग करण्यात येणार आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील खालील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी संख्या 1,69,034, गॅस सिलेंडर रिफिल किंमत 830। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यात 5,86,509 लाभार्थी पात्र ठरले। सदर पात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणी करून महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात HPCL कंपनीचे 16 गॅस एजन्सी, IOCL कंपनीचे 20 गॅस एजन्सी, BPCL कंपनीचे 53 गॅस एजन्सी असे एकूण 89 गॅस एजन्सी कार्यरत आहेत। आजच्या आढावा बैठकीत HPCL कंपनीचे सेल्स ऑफिसर सागर चव्हाण, BPCL कंपनीचे सेल्स ऑफिसर रघुकुमार उपस्थित होते। या बैठकीत शिल्लक असलेले ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेण्याबाबत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी सूचित केले। ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस एजन्सी मार्फत करता येणार असून ते पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे। तरी याबाबत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।